नमस्कार. भारताने आपल्या जवळपास 50 वर्षे जुन्या फौजदारी प्रक्रिया संहितेच्या जागी एक अगदी नवीन कायदा आणला आहे. त्याचं नाव आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता किंवा सोप्या भाषेत BNSS. आता हा बदल इतका मोठा आणि महत्त्वाचा का आहे? चला आज आपण हेच समजून घेऊया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की भारताला आपली संपूर्ण फौजदारी न्यायप्रणाली नव्याने लिहिण्याची गरज का पडली? आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आज आपण काय काय बघणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. आधी आपण जुन्या कायद्यात काय कमतरता होत्या ते पाहू, मग या नवीन BNSS कायद्याची ओळख करून घेऊ, त्यात वेग आणि टेक्नॉलॉजीसाठी काय तरतुदी आहेत ते समजून घेऊ, मग अधिकार आणि विज्ञानावर कसा भर दिलाय ते बघू, आणि शेवटी या बदलाची पुढील वाटचाल कशी असेल यावर एक नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हा सगळा बदल करण्याची गरजच का निर्माण झाली. तर बघा, जी जुनी आपली नियम पुस्तिका होती ना, म्हणजे 1973ची फौजदारी प्रक्रिया संहिता, ती खरं तर ब्रिटिशकालीन कायद्यावर आधारित होती. म्हणजे विचार करा, त्या काळात कुठलं आले डिजिटल जग, त्यामुळे ती आजच्या काळात खूप ठिकाणी कमी पडत होती. याच्या अगदी उलट ही जी नवीन संहिता आहे BNSS, ही पूर्णपणे 21व्या शतकाचा विचार करून बनवली आहे, तंत्रज्ञानाला सोबत घेऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून. ही तुलना एकदम बरोबर आहे, नाही का? आपण जसं आपला फोन किंवा कॉम्प्युटर वेळोवेळी अपडेट करतो तसंच कायद्यांचंही आहे. त्यांनाही वेळेनुसार बदलण्याची गरज असते. जुना कायदा आधुनिक भारताच्या गरजा खरंच पूर्ण करू शकत नव्हता. आणि ह्याच गरजेतून जन्म झालाय भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचा. हा कायदा जुन्या व्यवस्थेमधल्या समस्यांवर एक आधुनिक उपाय म्हणून आपल्यासमोर आला आहे. तर मग BNSS म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दात सांगायचं तर हा भारताचा नवीन फौजदारी प्रक्रिया कायदा आहे. याचा मुख्य उद्देश आहे जुन्या कायद्यांना एकत्र आणून त्यात सुधारणा करणे, जेणेकरून आपली न्यायप्रणाली अधिक सोपी आणि प्रभावी बनेल. या कायद्याचा प्रवास किती झटपट झालाय हे पाहण्यासारखं आहे. ऑगस्ट 2023मध्ये हे विधेयक संसदेत आलं, डिसेंबरपर्यंत दोन्ही सभागृहांमध्ये पास झालं आणि 1 जुलै 2024 पासून ते लागू सुद्धा झालं. या वेगावरूनच या कायदेशीर बदलाची किती गरज होती हे आपल्या लक्षात येतं. ओके, आता या कायद्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या बदलांवर लक्ष देऊया. पहिला आणि सर्वात मोठा बदल आहे न्यायदानाच्या प्रक्रियेत वेग आणणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे. आपल्या न्यायव्यवस्थेबद्दल बोलताना तारीख पे तारीख हा संवाद नेहमीच आठवतो. हा जो विलंब आहे हीच सगळ्यात मोठी समस्या आहे. या नवीन कायद्याचा मुख्य उद्देशच हा आहे की हे विलंबाचं चक्र तोडायचं आणि खटले लवकरात लवकर निकालात काढायचे. आणि हे फक्त असं बोलण्यापुरतं नाहीये बरं का. BNSS मध्ये खरंच अनेक गोष्टींसाठी एकदम कठोर डेडलाईन्स ठरवून दिल्या आहेत. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर डॉक्टरांना त्यांचे रिपोर्ट कधी द्यायचे, कोर्टाने आरोप कधी निश्चित करायचे, आणि हो, युक्तिवाद संपल्यावर निकाल कधी द्यायचा, या प्रत्येक गोष्टीसाठी आता एक वेळेची मर्यादा आहे. आणि तंत्रज्ञानाचा वापर कसा होणार आहे हे बघा. किती सोपं केलंय. आता समन्स किंवा वॉरंट थेट ईमेल किंवा मेसेजने पाठवता येणार आहे आणि ते कायदेशीररित्या ग्राह्य धरलं जाईल. यामुळे किती वेळ वाचेल आणि प्रशासकीय कामाचा बोजाही कमी होईल. तंत्रज्ञानाचा वापर फक्त नोटीसपुरता मर्यादित नाहीये. आता खटल्यांची सुनावणी सरळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होऊ शकते. इतकंच नाही तर पोलिसांना कोणत्याही ठिकाणी झडती किंवा जप्ती करताना त्याचं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं बंधनकारक केलं आहे. यामुळे पारदर्शकता खूप वाढणार आहे. पण थांबा, या कायद्यात फक्त वेग आणि तंत्रज्ञानावरच भर नाहीये, तर जबाबदारी, विज्ञान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीडितांच्या हक्कांवरही खूप लक्ष दिलं गेलं आहे. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे, 90 दिवस. आता पोलिसांना कोणत्याही तपासाची प्रगती कुठपर्यंत आली आहे याची माहिती 90 दिवसांच्या आत तक्रारदाराला किंवा पीडिताला देणं बंधनकारक आहे. यामुळे पोलीस दलाची जबाबदारी वाढेल आणि लोकांना कळेल की त्यांच्या केसमध्ये नेमकं काय चाललंय. हा एक मोठा बदल आहे. आता गंभीर गुन्ह्यांमध्ये वैज्ञानिक पुराव्यांवर जास्त भर दिला जाणार आहे. म्हणजे ज्या गुन्ह्यांमध्ये 7 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होऊ शकते तिथे फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा करणं बंधनकारक असेल. यामुळे तपास अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने होईल. आपण सिनेमात पाहतो की अनेकदा साक्षीदार दबावामुळे किंवा भीतीमुळे साक्ष फिरवतात. यावर उपाय म्हणून प्रत्येक राज्याला आता साक्षीदार संरक्षण योजना राबवणं अनिवार्य केलं आहे. यामुळे साक्षीदारांना संरक्षण मिळेल आणि ते न घाबरता खरं ते सांगू शकतील. आणि हा एक अत्यंत महत्त्वाचा बदल आहे जो पीडितांना अधिक अधिकार देतो. आता सरकारला कोणत्याही आरोपीविरुद्धचा खटला मागे घ्यायचा असेल तर त्याआधी पीडितेचं म्हणणं ऐकून घ्यावंच लागेल. यामुळे न्यायप्रक्रियेत पीडितांचा आवाज अधिक बुलंद होईल. बरं,
तर आता आपण ह्या विश्लेषणाच्या जवळपास शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आता पाहूया की ह्या जुन्या प्रणालीतून नवीन प्रणालीकडे आपण जाणार कसे आहोत. एक स्वाभाविक प्रश्न मनात येतो की ज्या केसेस जुन्या कायद्यानुसार आधीच सुरू आहेत त्यांचं काय होणार? त्या थांबतील की नवीन कायद्यानुसार चालतील? गोंधळ होणार नाही का? नाही, अजिबात गोंधळ होणार नाही. याचं उत्तर या बचाव कलमामध्ये आहे. या कलमानुसार 1 जुलै 2024च्या आधी ज्या केसेस जुन्या कायद्यानुसार सुरू झाल्या होत्या त्या त्याच जुन्या कायद्यानुसारच पूर्ण केल्या जातील. नवीन कायदा फक्त नवीन केसेसनाच लागू होईल. सगळं काही अगदी स्पष्ट आहे. थोडक्यात सांगायचं तर BNSSची दूरदृष्टी खूप मोठी आहे. याचा उद्देश फक्त कायदे बदलणं नाही, तर आपल्या संपूर्ण न्याय व्यवस्थेला वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर काढणं आहे. तिला अधिक भारतीय, नागरिक केंद्रित, वेगवान आणि तंत्रज्ञानावर आधारित बनवणं आहे. आणि हे वाक्य या संपूर्ण बदलाचं सार अगदी अचूकपणे सांगतं. हा केवळ काही नियमांचा बदल नाही, तर भारतीय न्यायव्यवस्थेच्या भविष्यासाठी उचललेलं एक खूप मोठं आणि धाडसी पाऊल आहे. कायदा तर आला आहे, कागदावर तो खूप चांगला दिसतोय, पण खरा प्रश्न हा आहे की ही सगळी महत्वाकांक्षी उद्दिष्टे प्रत्यक्षात उतरतील का आणि भारतीय नागरिकांना खऱ्या अर्थाने जलद आणि सोपा न्याय मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल.